आणि जयश्री पाटलांनी कोट्यवधी उकळले असा आरोप शिवपरिवहन वाहतूक कामगार सेनेचे सरचिटणीस संतोष शिंदेंनी आता केलेला आहे। एसटी बँकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत कोट्यवधी रुपये उकळले असा आरोप करण्यात आलेला आहे। लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात एसटी बँकेचा निरीक्षक राहुल पुजारी हा सदावर्तेंचा वसुली एजंट असल्याचाही दावा आता करण्यात आलेला आहे। मिरज शाखेतील कर्मचारी अनिल कोळी आणि अपहार केलेला आरोपी यांचं कथित फोन संभाषण सुद्धा आता समोर येताना दिसतंय आणि संतोष शिंदेंनी आता याच अनुषंगाने हे खूप मोठे आरोप केले। अनिल कोळी असतील, हेड ऑफिसचे आढाव नावाचे महाव्यवस्थापक असतील किंवा आता पकडला गेलेला हा पुजारी असेल, हे तिघजण सदावर्ते आणि जयश्री पाटील यांचे वसुली एजंट म्हणून काम करतात। हे एसटी बँकेचं कुठलंही काम करत नाहीत, हे फक्त आणि फक्त वसुलीचंच काम करतात। त्याचं उदाहरण म्हणून गेल्या 8 महिन्यामध्ये एप्रिल महिन्यापासून पुजारीनं घेतलेला पगार सोडून प्रत्येक महिन्याला वसुलीसाठी फिरायला लागणारा खर्च जो आहे तो टीए बिलाच्या मार्फत, या मी तुम्हाला तारखा देतो की त्याच्या खात्यावरती त्या रकमेला तेवढे पैसे टीए बिल म्हणून बँकेकडनं जमा झालेत। हे फक्त वसुलीसाठी फिरण्याचा खर्च म्हणून त्याला टीए बिल देण्यात आलं। असं कुठलंही काम त्यांनी टीए बिल म्हणून कुठेही ऑडिट केलेलं नाही, कारण तो बँक निरीक्षक आहे, तिथं ऑडिट करणं त्याचं काम होतं, पण कुठेही तुम्हाला रेकॉर्डवरती ऑडिट केलेलं दिसणार नाही। त्याचं लॉगिन प्रोफाईल सुद्धा कुठं लॉगिन झालेलं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।